नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ह्या सीझनची सर्वात बेस्ट भाजी, ती म्हणजे ओल्या हरभऱ्याची मसालेदार ग्रेव्ही. ग्रेव्ही करायला अतिशय सोपी आहे आणि खूप पटकन होते आणि जितकी ही व्हिडिओमध्ये ग्रेव्ही छान अशी मसालेदार दिसत आहे, पण ओल्या हरभऱ्यामुळे याची जी टेस्ट आहे ना ती खूपच छान असते. तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. इथं मी एका कढईमध्ये 1 पडी तेल टाकून घेतलं आहे आणि 3 कांदे घेतले. त्यांचे उभे-उभे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि हे कांदे छान आपल्याला परतून घ्यायचे ब्राऊन रंगावर. त्यानंतर आपण यात टाकणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या व कांद्यांचा कलर चेंज झाला की यात आपल्याला 2 मिरच्या स्लाइड करून टाकायच्या आहेत. त्यानंतर 2 टोमॅटो घेतले, त्याचे पण स्लाइस केलेले आहेत आणि ते टाकायचे. ते छान परतून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मसाला पटकन होतो. त्यानंतर इथं कोथिंबीरीच्या काळ्या टाकल्या. थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर अगोदर मी यात अद्रकचा 1 इंचचा तुकडा टाकला होता. 4 ते 5 बदाम भिजवून घेतले होते, त्याची साल काढून घेतली आणि ते पण टाकले. त्याच्यामुळे ग्रेव्ही थोडी घट्ट होते आणि टेस्ट छान होते. तर आता हा मसाला जो आपला तो छान भाजला गेला आहे, त्याला मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. दुसरीकडे ओला हरभरा घेतलेला आहे आणि तो मी गरम पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्याचा जो काळपटपणा असतो झालेला तो निघून जातो. आता पुन्हा एकदा कढईमध्ये आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची. त्यानंतर इथे मी 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. मग आपल्याला यात तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे, जे आपण मगाशी तयार करून घेतलं होतं कांदा, लसूण, टोमॅटोचं, आणि याला छान असं परतत राहायचं आहे. अगदी घमघमाट सुटेस्तोवर आपल्याला हे जे वाटण आहे ते परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं सतत परतवून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण काढून याला आपल्याला परतून घ्यायचं वाटणाला, म्हणजे ते खाली चिपकता कामा नये आपला हा मसाला. आणि पुन्हा तुम्ही बघू शकताय, आता मी झाकण काढून घेतलंय. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे जे वाटण आहे ते परतवून घ्यायचंय. अजिबात मसाला कच्चा राहता कामा नये. तर इथं मी 1 चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं वाटण हे परतवून घेते. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं जो वाटण आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे वाटण जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं. तुम्ही जितकी हा मसाला परतवून घ्याल तितकी आपली भाजी छान होणार आहे. त्यानंतर यात मी आपला जो ओला हरभऱ्याचे दाणे होते ते टाकून घेते आणि ते पण पुन्हा एकदा ह्या मसाल्यामध्ये छान असे परतवून घेत आहे. जितके छान तुम्ही हा मसाला परताल तेवढी आपली जी भाजीची टेस्ट आहे ती खूप छान अशी होणार आहे. मसालेदार अशी ही भाजी होणार आहे. तर आता इथं आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीनुसार आपण इथं पाणी ॲडजस्ट करायचं, म्हणजे पाणी ॲड करून घ्यायचं आणि हे जे दाणे आहेत हे आपल्याला यात शिजवू द्यायचे आहे. त्या अगोदर पुन्हा एकदा मी सर्व मसाला आणि दाणे मिक्स करून घेत आहे. तर मी यात पुन्हा पाणी ॲड करून घेते, म्हणजे मला भाजीमध्ये जी ग्रेव्ही हवी आहे कितपत हवी त्याप्रमाणे मी यात पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं. याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आता उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. तर आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित तयार झाली. ओला हरभरा आहे त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर यात मी बारीक कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. तर तयार आहे आपली ओल्या हरभऱ्याची मसालेदार करी. ओल्या हरभऱ्याची करी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाल्ली तर भन्नाट लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशाच छान-छान नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.